श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ होत असतो. तर आषाढी एकादशीला महिलांनो सकाळीच, महिलांना नाही जमलं, माझ्या दादांनी जरी हा उपाय केला चालेल, पण आंब्याच्या पानांचा एक उपाय आपल्या मुख्य दरवाजात करायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील. कितीतरी दिवसापासून तुम्ही वाट बघत असाल तुमच्या घरात शुभ मंगल कार्य घडावं, शुभ गोष्टी घडून याव्या. मग लग्न कार्य असेल, घरात लक्ष्मीची प्राप्ती असेल, मुलांना शिक्षण नोकरीत खूप भरभरून यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला सर्वांनी आवर्जून करायचा आहे. तर काय करायचं आहे, 5 पानांची किंवा 11 पानांची डहाळी आणायची आहे. 5 पानं किंवा 11 पानं घ्या, धुवून घ्या, पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः मंत्र नक्की जपा आणि ती आंब्याची डाहळी आपल्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि लावून द्यायची आहे. किंवा तुम्ही तोरण बनवत असाल झेंडूच्या फुलांमध्ये आंब्याच्या पानांचं तरीही चालेल, पण 5 पानं का होईना आषाढी एकादशीला आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. सर्व काही मंगल गोष्टी घडायला लागतील तुमच्या आयुष्यात. इतके सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. तर जरूर हा उपाय करा, सर्वांनी करा. धन्यवाद.